शेवटी तू इथे आलासच। माझी ना खात्री होती तू ना कठोर वागूच शकत नाहीस आणि आईंच्या बाबतीत तर नाहीच नाही। देवाचं कार्य त्याच्यात काय अडेल नको म्हणून करतो मी सगळं। सूर्या म्हणजे ही पायवाट माझ्यासाठी माझ्या सूर्याने तयार केली। देवी आई, आता हे व्रत पूर्ण हो न हो पण माझा मुलगा मला परत मिळाला। मी भरून पावले बघ। माझ्या सूर्याला माझी काळजी वाटली, यातच माझ्यासाठी हे व्रत पूर्ण झाल्याचं सुख आहे बघ। पोरीनो, तुमची आई काही परत येईल असं मला काय वाटत नाही। संपला का नाही येळ गुरुजी? पंचांगानुसार 15 मिनिटात सूर्यास्त होईल आणि अशा ताई जर 15 मिनिटात इथपर्यंत पोहोचल्या नाही तर या व्रताची सांगता होणार नाही। अहो ती तर अशी पण होणार नव्हती, ते काय एवढं सोपं आहे वे? डॅडी, मला वाटतं आता आशाची अंत्ययात्रेची तयारी करावी लागणार। आम्ही तो भाषण बी तयार ठेवले। आशाबाई, आखरीतच घडलं की अहो या बाईनं व्रत पूर्ण केलं। आता गावापुढं ती निर्दोष आहे हे सिद्ध होणार। हा सूर्या काय करतो हिच्याबरोबर? गुरुजी, सुरेश तुम्हाला अजून वेळ आहे ना? आशा जगताप हा डोंगर सोडून तुमच्या समोर उभे आहेत। सूर्या, आज हे व्रत फक्त तुझ्यामुळे पूर्ण होऊ शकलंय। आज ना तू परत माझं मन जिंकलायस रे। मला माहित होतं तू इतका कठोर वागूच शकत नाहीस। तुझ्या मनातल्या मायेचा ओलावा अजूनही टिकून आहे हे बघून खरंच बरं वाटलं रे। गल्लत करू नको तुळस, आणि माझ्याकडनं चुकीच्या अपेक्षा अजिबात कोणी ठेवू नका। सगळ्यात आधी या बाईला मदत करायला आलोय हे मनातनं तुमचा समज काढून टाका। या बाईला मदत केली असेल ना तर फक्त माझ्या बहिणींसाठी। हे बघ, या हातावर बांधलेल्या पट्ट्यांसाठी आहे ना मी जग इकडचं तिकडे करू शकतो तुळस। मी आता जे काय केलं ना ते काहीच नाही। माझ्या बहिणींनी जे काय भोगलंय, जे काय ऐकलंय ना, इथून पुढे त्यांना ऐकायला लागू नये एवढी माझी इच्छा आहे फक्त। गावकऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्या वाटेला फक्त टोमणं आणि अपमानच दिला ग। भविष्यात माझ्या बहिणींच्या वाट्याला ना तिच्या कर्माची झळ लागू नये एवढी माझी इच्छा होती म्हणून मी मदत केली। ह्याच्यासाठीचं प्रेम, जिव्हाळा, मनाचा ओलावा कधीच संपलंय तुळस।
हे माझ्या बहिणी आहेत ना, हा माझा अभिमान आहे. मला कोणाची काळजी घ्यायची असेल ना तर माझ्या बहिणींची घेईन मी, कुठल्या परक्या बाईची घेणार नाही. हे बघ सूर्या, कारण काही का असो, पण आज तुझ्या आणि आईंच्या हातून हे पुण्यकर्म घडलंय हे जास्त महत्वाचं आहे. ह्यासाठी देवी आई आपल्याला नक्कीच चांगला आशीर्वाद देईल. गुरुजी, आई सगळे टप्पे पार करत इथपर्यंत पोहोचल्यात. आता सूर्यास्त व्हायच्या आधी पुढची पूजा करून घेऊयात. ठीक आहे, कालपासून अखंड तेवत असणारा हा दिवा आपण गाभाऱ्यात देवीसमोर ठेवू. या. डॅडी, अहो जे अशा आत चालले की आपला सगळा डाव फसतोय. असा कसा फसू देऊ आम्ही? जालिंदर निंबाळकर म्हणतात आम्हाला. पण आता काय उरलंय डॅडी? कळ लवकरच. थांबा. हे व्रत पूर्ण झालेलं नाहीये. ह्या बाईने फसवलंय आपल्याला, दगा दिला गावाला. आता हिनं काय केलं आणि नाही, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? या आशाबाईंनी परत गावाला जागा दिला नाही. आमचा नाही विश्वास बसत. माझ्यावर विश्वास नसेल ना, हा घ्या पुरावा. उगाच मोगम बोलत नाही मी. ही बाई ना खोटारडी आहे, खोटारडी. कसल्या पुराव्यांबद्दल बोलताय तुम्ही? व्रताच्या प्रत्येक टप्प्यावर मी आईंसोबत होते. मला माहिती आहे ना त्यांनी किती मनापासून आणि नीट पार पाडलंय हे व्रत. ते कुठलीही आणि कसलीही फसवणूक न करता. तुम्ही बघा ना, सूर्यास्त व्हायला अजून वेळ आहे ना, तरी आई उभ्या आहेत ना मंदिरासमोर. ए तुझा, अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण या व्रताचा असा नियम आहे की या व्रत करणाऱ्या माणसानी अन्नाचा एक कण सुद्धा खायचा नसतो. काय गुरुजी, बरोबर बोलतोय का आम्ही? होय, बरोबर बोलताय तुम्ही. ह्या बाईने नियम मोडलेत, नियम. हे घ्या फोटो. डॅडी, तुम्हीच ह्या गावचे सर्व आहात. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. आशाबाई, तुमच्याकडनं या अपेक्षा नव्हती. बघू. आशाबाई, तुम्ही गावातल्या माणसानं एक वेळ फासवा. देवाच्या दारात त्या पापांना माफी नाही बरं. नाही तर काय, त्या व्रताचे सगळे नियम तोडून टाकायचे आणि लाज सोडून इथे येऊन उभा राहायचं. तोंड सांभाळून बोला. हो, निदान हे सगळं काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न तरी करा ना. मी सांगते हे काय ते. माझ्या सासूबाईंनी हे व्रत अगदी उपाशी पोटीच पूर्ण केलेलं आहे. हे या फोटोमध्ये यात जे काही खाताना दिसतात ना, ते कुठलंही अन्न नसून एक बीपीची गोळी आहे. अहो, त्रास आहे त्यांना बीपीचा, म्हणून औषध दिलं होतं मी त्यांना. तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे हा डोंगर चढणं किती कठीण आहे ते. हो, हे व्रत करताना निरोगी माणूस सुद्धा कोलमडून पडेल, मग या तर पेशंट आहेत. आणि राहिला प्रश्न नियमांचा, तर एका पेशंटला उपवास करताना कुठलाही डॉक्टर किंवा गुरुजी गोळी घेऊ नका, औषध घेऊ नका असं कधीच म्हणत नाही. तुम्ही जे बोलताय त्याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? आता आम्हाला काय माहित, यांनी गोळी खाल्ली का पोटभर जेवण केलंय ते विचारा त्यांनाच. हो दादा, या जर जेवण करून आल्या असत्या तर एवढं थकलेल्या दिसल्या असत्या का? माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा.
ह्यांनी फक्त एक औषध खाल्लेलं आहे, बाकी काही वेगळं खाल्लेलं नाहीये. तुळजाताई, अहो ह्यांना तुम्हीच खायला देणार आणि परत तुम्हीच यांनी काय खाल्लं नाही म्हणून सांगणार. ह्यो पुरावा कुठं असतोय होय? बरोबर आहे. हे व्रत आम्ही मान्य करून गावावर संकट नाही ओढून घेऊ शकत. देवीच्या व्रताचं जर महत्व नाही ना राखलं तर गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला त्रास होईल. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत. गुरुजी, लोकांचा रोष वाढत चाललाय. आता तुम्हीच काय ते ठरवा. शांत राहा, शांत राहा. व्रताचे नियम तोडून त्याचं पावित्र्य संपवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. या व्रतादरम्यान आशाताईने काही खाल्लं हे थोडी जरी शंका असेल तर हे व्रत पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. गुरुजी, अहो आईने ना ताण भूक हरपून अगदी प्रामाणिकपणाने हे व्रत पूर्ण केले हो. खूप झटलंय ते मला माहिती आहे ना. हे असं कुणा एकाच्या शंकेमुळे त्यांच्यावर अन्याय करू नका प्लीज. तुळजाताई, अन्याय तर सर्व गावावर होईल यांच्यामुळं. संपूर्ण गावाला देवीचा कोप सहन करावा लागेल. अहो पण आता बोलून काय उपयोग आहे? आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा होती. जावई बापू, अहो, एवढं मोठं व्रत करताना या आशाबाईंनी तुळजांनी थोडी तरी जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी होती नाही? आम्ही नेहमी म्हणतो पुराव्याचा कणा नसलेली खरी गोष्ट बी खोटी ठरती. आता तुम्ही लाख सांगाल हो त्या औषधाची गोळी होती म्हणून, पण पुरावा काय? आशाबाई, तुमच्याकडे शेवटची संधी होती हो पाप धुण्याची, ती बी घालून बसलात तुम्ही. आणि मला हे कळत नाही, तुला त्यांना औषध द्यायचंच होतं तर लोकांसमोर द्यायचं ना. त्यास चोरून लपून आडवाटेन दिल्यामुळे सगळ्या अडचण निर्माण झाल्या. आता हे व्रत पूर्ण झालं असं म्हणायचं तरी कसं म्हणायचं नाही का? डॅडी प्लीज, आईने घेतलेल्या कष्टांची किंमत तरी ठेवा ना ऍटलीस्ट. नाही, पण आता त्यांच्याकडे पुरावा असल्यावर तुम्ही फक्त आमची कन्या आहात म्हणून आम्ही तुमची बाजू घेतली. गाव शेण घालेल ना आमच्या तोंडात. जावई बापू, आमची लय इच्छा आशाबाईंची बाजू घेण्याची, पण काय पुरावाच नाही तर काय बोलणार? तुम्हीच बोला काय ते. चल. सूर्या थांब. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. मी लय मनापासून हे व्रत केलं. सूर्या ऐक ना माझं. धनु ऐक. राजू तू तरी तेजू तू तरी ऐक ना. लेकरांनो, नका माझ्या संग असं वागू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काय बी खोटपणा केलेला नाहीये. हे व्रत मी अगदी मनापासून केलंय. ऐक ना सूर्या, ऐक ना. धनु, राजू. डॅडी, मी पालखी घेऊन येतो आणि तेजूला घेऊन घरी जातो. हा, मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे व्रत लय कठीण आहे. सहजासहजी ते कोणी करतच नाही वा. तरी बी आपल्या आशाबाईंनी ते व्रत केलं असतं, आपल्या गावाची भरभराट झाली असते. मग काय त्यांना अवदसा आठवली आणि परत त्यांनी आपल्या गावाशी बेईमानी केली. आज त्यांची इच्छा, पण त्यांनी हे जे काय केलेलं आहे त्याबद्दल हवं तर मी तुमच्या हात जोडून माफी मागतो. मी कायच बेईमानी केलेली नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी. मी आधी पण कायच चुकीचं केलेलं नाही आणि आता पण. आशाबाई जरा समजून घ्या. कसे तसं सूर्यास्त झालेलं आहे आणि तुमचं व्रत बी पूर्ण झालेलं नाही. तेव्हा आता देवी आईची महापूजा तर होऊच शकणार नाही. तेव्हा जाऊया आपण आपापल्या घरी जाऊया. हा, चालेल.
आई, तुम्ही ना अशा खचून जाऊ नका. हे बघा, हे व्रत तुम्ही खूप मनापासून पूर्ण केलंय हो. हे फोटोज ज्याने कोणी काढले ना, त्याने जाणून बुजून अशा पद्धतीने काढले की कळायलाच नको तुम्ही काय खाताय ते. पण तुम्ही काळजी करू नका, मी सूर्याला समजावेन. तो समजून घेईल, तुम्हाला विश्वास ठेवेल तुमच्यावर. तो आहे सगळं मनासारखं झालं ना तुझ्या? म्हणजे हे समजा तूच घडवून आणलंस ना? तुझ्या हेतूचा अंदाज आधीपासून होताच मला. तुझं जेलमध्ये येणं, माझ्याशी बोलणं, हा योगायोग नव्हता हे आज कळलं मला. माझं व्रत गावासमोर तोडून तू जिंकलीस. पण आज माझी खात्री झाली तू तुझ्या बापाची लेक आहेस. हे सगळं मुद्दामून केलंस ना तुळजा? आई अहो, काय बोलताय तुम्ही? मी का वागेन अशी? माझं घर तोडायला हे सगळं तुझ्या बापाने करायला सांगितलं ना तुला? त्या जालिंदरनं पाठवलं ना तुला? आमच्या कुटुंबाचं, माझ्या सूर्याचं सुख तुमच्या डोळ्यात खोपतंय. आज जर हे समजा व्रत पूर्ण झालं असतं तर गावकऱ्यांसमोर, माझ्या लेकरांसमोर मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं असतं. पण नाही, तुला आणि त्या जालिंदरला हे होऊ द्यायचं नव्हतं. मग मला सांग, नेमकं मी गोळी घेताना कुणी फोटो कसा काढला? आणि तिथं तर आपण दोघीच होतो. मग त्याच वेळी तू मला औषध देणार हे तिसऱ्याला कसं कळलं? तू माझा विश्वास जिंकून माझा केसानं गळा कापलायस. नाही हो आई, तुम्हाला डॅडी माहिती आहेत ना कसं आहे ते. त्यांनी आपल्या मागावर माणसं ठेवली असणार आहेत. हे सगळं ना त्यांचंच काम असणार आहे. हे तुमच्या दोघांचंच काम आहे. तुम्ही दोघांनी मिळून हे समजा ठरवून डाव रचलाय. असं कसा विचार करू शकता हो तुम्ही? मग तूच मला सांग, तूच मला जालिंदरच्या तावडीतून वाचवलंस, दवाखान्यात नेलंस. अगं पण त्या दवाखान्यातून मी कुणाला बी काय बी न सांगता निघाले तर परत तूच माझ्या समोर आलीस. हा समजा योगायोग कसा होऊ शकतो? हे समजा तुम्ही दोघांनी केलं. मला घरात आणायचं, घरच्यांच्या नजरेत मला आणखीन खाली पडायचं, म्हणजे त्यांनी माझ्याकडे कधी चांगल्या नजरेने बघायलाच नाही पाहिजे. आता तुम्हाला ना किती बी फसव, पण मी फसणार नाही. तुम्हाला मला माझ्या लेकरांपासून लांब न्यायचंय ना, पण तुमचा हा डाव मी कधी बी यशस्वी होऊ देणार नाही. बस आई, बस प्लीज. नाही सहन होते आता मला हे सगळं. हो, तुम्हाला घरात आणल्यापासूनच सगळे विरोधात गेलेत माझ्या. कोणी नीट बोललं नाही माझ्याशी. सूर्यालाही माझं वागणं पटलेलं नाहीये हो आई. पण तरी तुमची साथ मी कधी सोडली नाही. आणि तुम्ही माझ्यावर आज हे आरोप करतायत. नाही, आता काय बी बोलू नको. मी तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, आणि जालिंदरच्या घरातल्या माणसावर तर नाहीच नाही. काल तेजू माझी पोरगी माझ्याशी बोलायला आली होती, पण तिच्या पण मनात इतका गैरसमज. मी जप करत होते म्हणून, नाहीतर मला तिच्याशी खूप बोलायचं होतं. तू तिथे होतीस ना, मग का नाही समजवलंस? तू समजावू शकत होतीस, पण नाही, कारण तू गद्दार आहेस, गद्दार. तुम्ही माझ्या लेकीचे कान भरले, तिला माझ्यापासून दूर केलं. तुम्हा दोघांना मला माझ्या लेकरापासून तोडायचंय ना, पण ही ताटातूट मी नाही होऊ देणार. नाही होऊन देणार मी ताटातूट. तू आणि तुझा बाप, तो जालिंदर किती बी प्रयत्न करा, पण मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार म्हणजे करणार.